जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र तर्फे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी शिवमंदिर शिवनगर चौद्रपाडा येथे संपन्न झाला। गोरगरिबांना मोफत सेवा पुरवणारे एकमेव संस्थापक मान्य श्री निलेशजी भगवान सांबरे साहेब तसेच मोठ्या संख्येने येऊन नागरिकांनी शिबिराचे लाभ घेतले। तसेच या शिबिराचे आयोजक मान्य श्री कुंडलिक नामदेव पाटील साहेब, कुमार बंटी पाटील साहेब, मान्य श्री दिनेश गायके साहेब, कुमार अविनाश वाकडे साहेब, कुमार महेंद्र जाधव साहेब, मान्य सौ छाया माली मॅडम, मान्य श्री विनोद पाटील साहेब तसेच जिजाऊ स्वयंसेवक मान्य श्री योगेश ठाकरे साहेब, मान्य सौ सपना भोईर मॅडम तसेच मान्य श्री कुंडलिक पाटील साहेब व कुमार महेंद्र जाधव साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। आज आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या जिजाऊ फाउंडेशनतर्फे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे आपण हा आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर ठेवला आहे। आपण हा उपक्रम करत आहोत कारण आपल्या विभागात गोरगरीब कोणत्याही आरोग्यापासून आणि शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सांबरे साहेब अतोनात प्रयत्न करत आहेत। गेली 12 वर्ष झाली। त्यांच्या प्रयत्नाचा थोडासा भाग म्हणून आम्ही आमच्या गावात आरोग्य शिबिर राबवत आहे, जेणेकरून कोणताही रुग्ण आरोग्य वाचून दगावू नये व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न हो। हे जिजाऊंचे जे ब्रीदवाक्य आहे सांबरे साहेबांचे, ते वाक्य आपण या गावात सार्थ करत आहोत की या गोष्टीकडे आज पावसाने थैमान घातलेला आहे। पाऊस येतो जातो असतो, त्याच्यामुळे हवामानामध्ये बदल होत असतो, लोकांच्या आरोग्यावर याचा खूप मोठा परिणाम होत आहे। ते लक्षात घेता मी हा छोटेखानी कार्यक्रम गावाच्या सर्व सरपंच आहे सदस्य त्यांच्या संमतीने हा कार्यक्रम इथे राबवत आहे, जेणेकरून आपल्या इथल्या सर्व रुग्णांना गरजूंना त्याचा मोफत लाभ व्हावा यासाठी हा छोटासा कार्यक्रम आहे। जिजाऊ संघटना ही आपल्या महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यामध्ये काम करत असते, पालघर, ठाणा आणि रत्नागिरी। इथे प्रत्येक ठिकाणी यांचे 3 जिल्ह्यामध्ये 3 हॉस्पिटल आहेत। एक रत्नागिरीला आहे, एक आपल्या शहापूर तालुक्यात आहे आणि एक विक्रमगड तालुक्यात आहे, जे एवढे मोठे आहेत की 100-200 बेडचे सुसज्ज आहेत। त्यांचं ब्रीदवाक्यच आहे की कोणताही रुग्ण दगावर आरोग्य वाचून किंवा सुविधा वाचून दगावर कामा नये आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये। त्यांचं काम हे 12 वर्ष अविरत चालू आहे आणि त्यांच्याच कामाचा थोडासा भाग म्हणून आपण इथे हे करत आहे। जिजाऊ शैक्षणिक संस्था ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, शेतकऱ्यांसाठी झाडं वाटप, फळझाडं वाटप, मुलांसाठी शैक्षणिक अकॅडमी, पोलीस भरती असो, CBSE स्कूल असो, वाचनालय असो, त्यांच्या क्लासेस असो, हे भरवत असतात आणि जवळजवळ 49 वाचनालय आहेत जी CBSE एक्झामची बोर्डची एक्झाम जिथे अभ्यास केली जातो मुलांतर्फे। असे भरपूर उपक्रम आहेत। त्याच्यावर 101 अधिकारी घडवलेले, 4-5 लाखाच्या वरचे पोलीस भरती, मिलिटरी भरती, UPSC MPSC मध्ये गेलेले विद्यार्थी आहेत। त्यांचा थोडासा अवगुण आमच्या इथून पण व्हावा म्हणून आम्ही तो प्रयत्न करत आहे। आज या ठिकाणी पाटील साहेब यांच्यातर्फे आपल्या सोहळ्यामध्ये म्हणजेच शिबिर, त्याच्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप त्या आयोजन आपल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे आपल्या सर्वांचे परिचयाचे माननीय निलेश सांबरे साहेब ज्यांनी आपल्या या उपक्रमामध्ये महत्त्वाचा सहभाग दिला। तसेच आपल्या सर्वांचे परिचयाचे आपल्या गावातले कुंडलिक पाटील साहेब त्यांनी आयोजित केलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। ज्यांनी आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील म्हटलं तरी चालेल जे गोरगरिबांसाठी मोफत नेत्र तपासणी करून त्यांचे ज्यांना जे नंबर असतील त्यांचे ते चष्मे कमी केले। तसेच आपल्या गावातील ज्यांनी इथे उपस्थिती दाखवली सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। तसेच आपल्या विभागातील कोणालाही ज्यांना नेत्रांचं कोणते
प्रकारचे आजार असतात त्यामध्ये आपल्या संस्थेमार्फत आपल्याला इथे गाडी घेऊन येईल आणि पोहोचवण्याचं काम आणि तिथे ऑपरेशनचा जोही खर्च होणार आहे तो पूर्णपणे मोफत होणार आहे. सर्वांना ज्यांनाही ज्याची असं वाटतं की आम्हाला ऑपरेशनची गरज आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आणि मला असं वाटतं की ज्यांना आपल्या दूरदृष्टीचा किंवा काही जणांना दूरदृष्टीचा अभाव असतो त्यांनी या ऑपरेशनचा मोलाचा भाग घ्यावा आणि आपली दृष्टी चांगली करावी.